उठा उठा सकळीक वाचे स्मरागजमुख रिद्धी सिद्धीचा नायक सुखदायक सकळासी अंगी शेंदुराची उटी माथा शोभतसे किरी. मोहिमेतील दुसऱ्या दिवशीची सुरुवात ही भल्या पहाटे तांबड्या फुटायच्या आतच झाली. आजच्या दिवशीचा पल्ला हा मोठा असल्याकारणानं आम्ही लगेचच ध्येयमंत्र घेऊन मोहिमेस प्रारंभ केला. आदल्या दिवशीचा मुक्काम हा कारल्या फाट्याजवळ असल्यानं सकाळी अर्ध्या तासाच्या पायपेटीनंतरच आम्ही वाटेतल्या एकविरी देवीच्या पायथ्याजवळ येऊन पोहोचलो. वाटेतल्या अनेक वाड्या वस्त्यातील गावकऱ्यांनी ध्वजाचं आणि ध्वजधारीचं स्वागत अगदी उत्साहाने केलं. नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपला धारातीर्थ गडकोट मोहिमेच्या दुसऱ्या दिवसामध्ये. आपण सकाळी की नाही काल रात्री या ठिकाणी मुक्काम होता. भाजेगावातून पुढे आलो आणि कारल्या फाट्याच्या विहेरगावच्या इथे एक मैदान होतं, सो तिथे आपला मुक्काम केला आणि पुढे येऊन मग आपण कारला देवीच्या इथे आलो. पायथ्याचं जे मंदिर आहे विहेरगावचं कारला देवीचं, तिथं दर्शन घेतलं. ध्वजाचं खूप जंगी स्वागत झालं आणि तिथून पुढे की नाही आता आपण वाटेतल्या जेवरेवाडी या ठिकाणी चाललेलो आहे. आजचा साधारण आपला जो मुक्काम असणार आहे तो राजमाची किल्ला आहे. सो राजमाची किल्ल्याला आपल्याला जायचं आहे. ही वाट काल तुम्ही जी बघितली असेल धोपट वाट होती, पूर्ण डांबरी रस्ता होता, पण आज तसं नसणार आहे. कारण की मावळाचा हा जो परिसर आहे इथून आपल्याला ज्या राजमाची गावामध्ये जायचं आहे तिकडे सगळ्या ह्या डोंगररांगा आहेत सह्याद्रीच्या. सो त्याच डोंगररांगामधून आज आपल्याला जायचं आहे. पूर्ण जंगलाचा पॅच, कारविने भरलेलं पूर्ण जंगल आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. आणि तुम्ही बघताय आत्ता सकाळचे साधारण वाजले असतील 7:30-8 झाले असतील आणि धारकरी अगदी मोठ्या जोशाने सगळे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी कूच करतायत. मागे जसं मी तुम्हाला म्हटलं की नाही कारला देवी म्हणजेच आपली आई एकविरा देवी त्या डोंगर रांगेमध्ये की नाही आईचं मंदिर वसलेलं आहे. आणि आता ही पूर्ण धारकरी असे त्या कारला देवीच्या परिसरातून, एकविरा देवीच्या परिसरातून अशी मोहीम आपला पुढे चालली आहे. इथून बघाल तुम्ही धारकऱ्यांची फौज आता कशी पुढे चाललेली आहे. खूप जोशाने धारकरी आहेत, आज शस्त्रधारी पथक आहेत पुढे. ज्यावेळेस आपण मावळ तालुक्याच्या अशा परिसरामधून धारातीर्थ गडकोट मोहीम करत असतो की नाही त्यावेळेस काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या, जसं की ह्या भागामध्ये खूप आपल्याला गडकिल्ले पाहायला मिळतात. काल आपण पाहिलेले लोहगड असेल, लोहगड श्री विसापूर असेल. आज आपण जो पाहणारे राजमाचीचे 2 किल्ले आहेत, श्रीवर्धन असेल, मनोरंजन असेल. त्यानंतर ढाकचा किल्ला आहे, तुंगी आहे, तिकोना आहे. असे भरपूर किल्ले आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतात. मावळ खोरं जर म्हणायला गेले ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य त्यांनी उभा केलं होतं तर ह्याच मावळ खोऱ्यातने त्यांनी उभा केलं होतं. आणि त्याचमुळं आज आपण ह्या वाटेने चालत असताना त्या धारातीर्थ पडलेल्या मावळ्यांच्या आठवण आपल्याला ह्या मार्गाने चालत असताना होत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टीची अनुभूती घेण्यासाठीच आपण या धारातीर्थ गडकोट मोहिमेमध्ये सामील होत असतो. तुम्ही बघाल आज हजारोने धारकरी या धारातीर्थ गडकोट मोहिमेमध्ये जे सामील होत असतात की नाही ते हेच भिडे गुरुजींनी जसे सांगितलेलं आहे, जे शिकवलेलं आहे, शिवशंभू रक्तगटाची पिढी आपल्याला तयार करायची आहे, निर्व्यसनी पिढी आपल्याला तयार करायची आहे. ह्या सगळ्या
गोष्टी साधण्यासाठी आजच्या काळातली ही धारातीर्थ गडकोट मोहीम हा एकमेव पर्याय आहे आपल्यासाठी. त्यामुळं ज्या कोणी ही धारातीर्थ गडकोट मोहीम ह्या वर्षी केली नसेल, पुढच्या वर्षी नक्की तुम्ही सामील व्हा आणि ह्या गडकोट मोहिमेचा आनंद घेऊ शकता तुम्ही. आता आहे की नाही आपण वाटेतल्या त्या जेवरेवाडी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी आहे की नाही ध्वजाचं खूप जल्लोषामध्ये स्वागत केलं. गावकऱ्यांनी तुम्ही पाहिलं असेल की वाटेच्या दोन्ही बाजूला आहे की नाही त्यांनी रांगोळ्या वगैरे करून आहे की नाही ध्वजाचं स्वागत केलं होतं. आता इथंच भरपूर धाराकरी थांबलेले आहेत, सकाळची न्याहारी करता आहेत आणि वरती आहे की नाही आता आपल्याला त्या डोंगर रांगेवरती जायचं आहे जिथून आपल्याला फणसराईला उतरता येणार आहे. तुम्ही बघाल काही गावकरी इथं आहेत, आपण त्यांना विचारून घेऊयात कारण की खूप वर्षानंतर मावळामध्ये जी मोहीम आलेली आहे की नाही आणि या जेवरेवाडीला त्या मोहिमेचा म्हणजे जेवरेवाडीतून मोहिमेचा मार्ग चालला होता, त्यामुळे तो मान त्या गावाला भेटलेला आहे. सो त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. छान छान वाटते. मोहिमेबद्दल आम्हाला लय नवल वाटलं, चांगलं वाटलं. अच्छा म्हणजे चांगलं दिसले, सगळे लोक चांगली मस्त. लय आनंद झाला, खरंच आनंद झाला. हे बघाल तुम्ही जेवरेवाडीमध्ये पुढे आल्यानंतर की नाही इथं आपल्याला हे मंदिर लागलेलं आहे आणि इथेच ह्या मंदिराच्या प्रांगणामध्ये सगळे धारकरी जे आहेत ते सकाळची न्याहारी करून घेत आहेत. समोरच तिकडे तुम्हाला छोटं मंदिर दिसतंय की नाही, ते मारुती मंदिराचं देऊळ आहे म्हणजे ते मारुतीचं. सो ते देखील तुम्हाला मी दाखवतो. पण त्या अगोदर तुम्ही बघाल गावकऱ्यांनी की नाही इथं स्वागतासाठी शिवाजी महाराजांची मूर्ती इकडे उभी केलेली आहे. आणि हे बघाल तुम्ही भैरवनाथाचं जे मंदिर आहे किती छान असं या वाडीतलं आहे. भैरवनाथाचं ग्रामदैवत आहे या वाडीचं ते. आणि हे तुम्ही बघाल आपण जे म्हणत होतो की नाही मारुतीचं मंदिर तुम्हाला दिसत असेल बघा इथे अशा छान पद्धतीची की नाही मारुतीची मूर्ती इथं आहे आणि मारुतीचा देऊळ. तुम्ही बघाल पाठीमागे असलेलं त्या जेवरेवाडीतलं भैरवनाथाचं जे मंदिर आहे तिथं आपण आता दर्शन घेतलं भैरवनाथाचं, इथेच नाश्ता केला आणि आता पुढे निघालेलो आहे आपण. जेवरेवाडीची जी खिंड आहे की नाही ती खिंड पाठीमागे तुम्हाला दिसत असेल बघा, ते डोंगर रांग आपल्याला आता पुढं वरती चढून जायचं आहे. इथंपर्यंतचा जो मार्ग होता मी म्हणेल आपण लोहगडावरून निघालो, त्यानंतर भाज्यामध्ये आलो, भाज्यातून पुन्हा आपण कारलाला आलो. इथंपर्यंतचा पूर्ण जो प्रवास होता तो धोपट वाटा होत्या, पण इथून पुढची जी वाट असणार आहे ती राजमाचीपर्यंतची ती पूर्ण काय म्हणू शकतो जंगलातली वाट किंवा एकेरी मार्ग आपण जे म्हणतो तसं असणार आहे. आता आपण ही खिंड वरती चढून गेल्यानंतर की नाही तिथं आपण आता पठाराला लागू आणि तिथून पुढं मग पठार उतरून आपल्याला त्या फणसराईमध्ये उतरायचं आहे. जेवरेवाडी सोडल्यानंतर आम्ही बेचकीतून सह्याद्रीच्या सह्याधारेवर म्हणजेच जेवरेवाडीच्या पठारावर चढणार होतो, जिथं आज आम्हाला सह्याद्रीचं एक वेगळं रूप पाहायला मिळणार होतं. सातारा समर्थ मंदिर. काय नाव आपलं? जगन्नाथ रामचंद्र भंडारे. कितवी मोहीम आहे तुमची? काहीतरी 11-12. 11-12वी मोहीम होत आहे का आता? ह हो म्हणून तर आलोय. चालतंय. अजून कोण कोण आलंय? आमचे सातारचे आमचा ग्रुप नाही सातारा तुमच्या घरातनं कोण आलंय? मुलगा आलाय, नातू आलाय? नाही आलाय. मुलगा आहे सर्व्हिस. सर्व्हिसला आहे. बरोबर. काय मोहिमेचा अनुभव काय सांगाल तुम्ही? काय आहे माहितीये का, अनुभव नवी आपणाला गडकोट मोहीम किंवा गड बघायला यामुळं मिळतात. म्हणजे आता हे असलेले कमीत कमी 2 गड प्रमाणे हे बघायला मिळते. बरोबर. आणि आपणाला आवड आहे बरोबर त्याची. म्हणजे सर्व्हिस संपली माझी 6ला, त्याच्यानंतर घरच्या व्यवसायात आणि 13-14 नंतर पुन्हा 15कडे असेल एखाद्या वेळेला हे झालं की मग सुरुवात झाली. बरं बरं बरं. तुम्ही म्हणले 2006ला तुमची सर्व्हिस संपली, मग आता तुमचं वय काय बाबा? माझं वय आता मे महिन्यात 79 लागते. 8/5ला. मस्त मस्त बाबा. चला धन्यवाद. ज्येष्ठ धारकरी ते बाबा होते सातारावरून आलेले, त्यांनी आपल्याला भंडारी म्हणून होते, तर त्यांनी आपल्याला त्यांचा अनुभव सांगितला. त्यांची 12वी मोहीम असेल आणि वय वर्ष म्हणायला गेलं तर त्यांचं साधारण आहे की नाही 79 होतं. आणि ह्या वयामध्ये देखील ते बाबा असतील, ते धारकरी असतील, ही धारातीर्थ गडकोट मोहीम करतायत. ही फक्त आहे की नाही शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची आवड असणारे धारकरीच फक्त या मोहिमेमध्ये येऊ शकतात. असेच तुम्ही पाहिलं असेल ज्येष्ठ धारकरी मागे, आणि आता माझ्यासोबत आहेत छोटे धारकरी. तर बाळा तू आलायस कुठून, तुझं नाव सांग. मी आलोय कडेगावातून. माझं नाव शौर्य प्रमोद लोखंडे. आणि किती वय आहे तुझं? माझं 11 वय आहे. 11 वर्षाचा आहेस तू. आणि किती मोहीम आहे तुझी? 3री. हां, त्याचमुळे बघा 3री मोहीम. 11 वर्ष म्हणजे 3री मोहीम. म्हणजे मला तर असं वाटतं की आपल्या सगळ्यांना जरा जास्तच दिवस लागले नाही का मोहिमेमध्ये यायला.
तर हे दादा आहेत, त्यांचा हा मुलगा आहे. तर दादा मला तुमचं पण नाव सांगा आणि किती मोहीम आहे तुमची हे सांगा. माझं नाव प्रमोद विष्णू लोखंडे. हा. माझी आज 3री मोहीम आहे. माझ्याबरोबर त्याने पण 3 मोहीम केले. 3 मोहिमा केल्या. त्याच्या अगोदर मी 2-3 वेळा समारोपाला आलतो, हा. पण व्यवसाय करण्यामुळे जमत नव्हतं. दर वर्षी म्हणायचं ह्या वर्षी करायची, त्या वर्षी करायची. हा. पण शेवट माझा स्वतःचा व्यवसाय आहे. हा. व्यवसायाला कुलूप लावतो आणि दरवर्षी येतो. पूर्ण मोहीम करतो आता हा हो, शौर्य? पूर्ण मोहीम करतो. पूर्ण मोहीम करतो. काय पाय वगैरे दुखतात का आता तुझे? नाही 3 वर्ष पूर्ण मोहीम केली ना. हो. आमच्या पहिली गडकोट मोहीम झाली हा. ती विशाळगड ते पन्हाळगड. बरोबर. आणि त्यावेळेला पावनखंड पिक्चर आला होता हा हा आणि तिची प्रेरणा घेऊन तिला असं वाटलं की मी मोहीममध्ये जाणार. ते हट्ट करत होते. आम्ही म्हटलं सहज घेऊन जातो आपलं दरवेळेला म्हणत होतो. हा. पण तिने हट्टच धरला की मी येणारच आहे. हा. मग आम्ही म्हटलं जवळची पण मोहीम होती, चला हिला घेऊन जाऊ. हा. तर पहिलीच मोहीम आणि मे महिन्यात होती खरं तर ती मोहीम. हम्म. कोरोनामुळे लेट झाली होती. बरोबर. पण त्या मोहीममध्ये तिने यशस्वी प्रवास केला 4 दिवस. म्हटल्यावर मग तिला ती आवड पण निर्माण झाली आणि ती सलग 5 करते वर्षात आता 5वी 5 मोहीम आता करते. 3रीला म्हणजे साधारण हिचं वय नाही म्हटलं 8 वर्षाची असेल. 9 वर्ष 8-9 वर्षाची. आणि किती मोहीम म्हटलं तुझी? 5वी मोहीम आहे. म्हणजे साधारण ती 4 वर्ष 5 वर्षापासून 5व्या मोहीम वर्षापासून करते. मोहीम करते. बरोबर बरोबर. कसा अनुभव आहे बाळा तुझा? खूप छान वाटतंय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून प्रत्येक जिल्ह्यातून धारकरी इथं येत असतात. आता आम्ही इथं न्याहारीला थांबलो होतो. वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळे धारकरी एकत्र बसून असा नाश्ता करतात आणि हे सुख जे आहे की नाही आपल्याला फक्त ते मोहिमेमध्येच बघायला मिळतं. पहिली मोहीम माझी मधुमकरंदगड ते रसाळगड होती, पण त्या मोहिमेमध्ये मी घरून काहीसुद्धा खाण्यासाठी घेऊन आलो नव्हतो. आणि जे माझी व्यक्ती खाण्यासाठी घेऊन आलेली होती ती पहिल्या दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याला गायब झाली, डायरेक्ट शेवटच्या दिवशी भेटली. पण मोहिमेतला एकही दिवस ना एकही वेळ अशी नव्हती की मी पोटभर जेवलो नाही. सगळ्यांच्यापेक्षा माझ्या ताटामध्ये जास्त जेवण होतं. ही धारकऱ्यांची खासियत आहे. कारण की धारकरी मोहीम म्हणली ना याच्यामध्ये जातपात कोणी विचारत नाही, कोणी सांगत नाही आणि एका दिलानं राहतात. याच्यामध्ये हे गुरुजींचे विचार आहेत की एकत्र सर्वांना करून राहणे. मला सांगायचं आहे, गुरुजींचे हे जे विचार आम्ही 4 दिवस गुरुजींच्या सहभागात असतो ते विचार आम्हाला वर्षभर पुरतात. मग आम्हाला परत पुन्हा पुढच्या वर्षी कधी मोहीम आहे याची खूप ओढ लागलेली असते. म्हणजे 4 दिवसात आम्ही वर्षभराची शिदोरी घेतो. तर मी असं सांगेन की जे नवीन तरुण आहेत त्यांनी पण या मोहिमेत सहभाग व्हावा आणि जे गुरुजींचे विचार आहेत ते सर्व थरापर्यंत पोहोचावेत. पठारावरील 2.5 ते 3 तासाच्या पायपिटीनंतर आम्ही वाटेत अशा ठिकाणी येऊन पोचलो जिथून आज आम्हाला राजमाचीचे दोन्ही किल्ले नजरेस पडले. आणि या पठारावरून तुम्ही पाठीमागे पाहिलं असेल तिथून की नाही 2-3 तास पायपीट केल्यानंतर आता आपल्याला राजमाचीचे दोन्ही किल्ले ते दिसत आहेत. ते बघा समोरचे तुम्हाला जे 2 किल्ले दिसत आहेत की नाही, अलीकडचा श्रीवर्धन आणि पलीकडचं मनोरंजन, असे ते राजमाचीचे 2 किल्ले आपल्याला आता नजरेस पडत आहेत तिकडे बघा ते. आणि या पठारावरून पूर्णपणे की नाही चालत आता या ठिकाणी पोहोचलेलो आहे. इथून नाही म्हटलं तर फक्त अर्ध्या तासामध्ये आता आपण त्या फणसराई जे गाव आहे राजमाचीचं की नाही तिथे पोहोचू असा अंदाज आहे. ध्वज फार पुढे गेलेला आहे, ऑलमोस्ट तो फणसराईमध्ये पोहोचलाच असेल आणि तिथून मग आपल्याला राजमाची गावामध्ये जायचं आहे. म्हणजे नाही म्हटलं तर ते अर्धा तास आणि पुढचे 2 तास असे 2.5 तास फक्त आपली आता पायपीट राहिली आहे. सो तेच आम्ही आता करतो आहे. भरपूर धारकरी ध्वजासोबत पुढे गेलेले आहेत, भरपूर धारकरी जे आहेत ते पाठी देखील थांबलेले आहेत. त्यामुळं भरपूर लोकांना काय म्हणू शकतो आपण, संध्याकाळी यायला उशीर जर झाला तर मग पुढचं डिस्टन्स त्यांना माहीत नसल्यामुळं त्यांना जास्त वेळ लागू शकतो. सो असं आहे एकंदरीत. हे फणसराई आणि जेवरेवाडी ह्या 2 गावांना जोडणारं हे जे काही पठार आहे की नाही त्या पठारावरती भरपूर तुम्हाला अशी आहे की नाही जंगल झाडे देखील पाहायला मिळते. हा मोहिमेमध्ये आम्हाला सगळा अनुभव त्याचा घेता आला. त्याचबरोबर कारवीची काही जे जंगल आहे आत्ता जानेवारीचा महिना असल्यामुळं ते वाळलेली आहे, पण तरी देखील तुम्ही बघू शकता पाठीमागे आपल्याला ते कारवीचं जंगल लागलं. पठार आहे, हे घनदाट काय म्हणू शकतो अरण्याचं जंगल आहे. सो हा सगळा अनुभव ह्या मोहिमेमध्ये आपल्याला आता घेता आलेला आहे. पठारावरती आल्यानंतर असं होतं धारकरी सगळे की नाही जेवण करण्यासाठी नाश्ता करण्यासाठी इकडे थांबतात आणि त्यानंतर की नाही ह्या झाडीमध्ये झोपली जातात. आणि त्याने प्रॉब्लेम असा होतो डिस्टन्स माहीत नसल्यामुळं खूप जास्त वेळ लागतो त्यांना मुक्कामाला पोचायला. एकंदरीत काय तर ज्यावेळेस मोहिमाच्या ज्या वाटा आहेत ह्या वाटा कशा शोधल्या जातात यावरून आपलं टिळणी पथक आहे ते जातं. त्यानंतर ते आपल्या एवढ्या संख्येसाठी हे सगळं व्यवस्थित आहे की नाही, योग्य टायमात होते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी चापसूनच असे मार्ग त्यांनी निश्चित केलेले असतात. पण आपल्यातले बरेच धारकरी असे आहेत जे आराम करत असतात, त्यामुळं हे त्यांना कठीण वाटतं किंवा मी म्हणू शकतो त्यांचं की नाही एका दिवसामध्ये पूर्ण कंप्लीट होत नाही. धारकऱ्यांना भरपूर
लोकांना अनुभव असा आलेला असेल की आम्ही 24 तास चालतो, 12 तास चालतो, 18 तास चालतो, अशा बऱ्याच वेळेस तुम्ही गोष्टी धारकऱ्यांकडून ऐकल्या असतील किंवा तुम्ही स्वतः देखील त्या काय म्हणू शकतो अनुभवल्या असतील. त्याचं कारण एक आहे, पुढचे धारकरी कुठेतरी थांबलेले असतात, नंतर एकेरी वाटा लागतात, नाहीतर वाट्यामध्ये थांबलेले असतात. सो ह्या गोष्टी आहेत. पण ज्यावेळेस मोहिमेच्या दृष्टिकोनातून जे टेहळणी पथक आहे त्यांनी जो अभ्यास केलेला असतो तो अगदी योग्य पद्धतीचा असतो आणि त्यानंतरच या वाटा ठरवल्या जातात. हेच फक्त मला तुम्हाला यातून सांगायचं होतं. ह्या धारातीर्थ गडकोट मोहिमेच्या दुसऱ्या दिवसामधला जर प्रवास तुम्ही सांगायचं गेलं ना, आपण त्या कार्ला देवीच्या जवळ असलेल्या त्या विहेरगावच्या मैदानातून सुरू केली, कार्ला देवीला आलो आणि त्यानंतर आता आपण राजमाचीला चाललेलो आहे. याच्यामध्ये कठीण जर म्हणायला गेलात ना तर जेवरेवाडीतून आपण जसं त्या खिंडीत चढून आलो की नाही, तोच फक्त एकेरी मार्ग काय तो होता. पुन्हा मग पूर्ण आपल्याला मोकळं पठार लागलं होतं. त्यामध्ये सिंगल वाटा केल्या धारकऱ्यांनी, पण आपण दोघं तिघं जाऊ शकत होतं, म्हणजे फक्त प्लेन वॉक होता. आणि त्यानंतर आत्ता की नाही, ज्यावेळेस आपण त्या पाण्यापासून उजव्या हाताला वळालो की नाही, तिथून फक्त ही आता उतरण चालू झाले. एकंदरीत सांगायचं काय झालं तर ह्या मोहिमेच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला जास्त चढण नव्हती. आपण श्री लोहगड जो आहे तो घाट माथ्यावरती आहे आणि भिवगड जो आहे खालती कोकणाच असल्यामुळे की नाही आपल्याला इथून पुढचे दोन दिवस फक्त उतरणच आहे. तुम्हाला जाणवलं देखील असेल. मोहीम खडतर नाही आहे, अगदीच सोपी म्हणायला लागेल. त्या ॲज कम्पेअर टू जे आपल्या कांदड ते कांदोशी झाले असतील, पन्हाळगड ते पावनखिंडी झाले असतील, पठारावरच्या किंवा घाटमाथ्यावरच्या ज्यावेळेस मोहिमा होत असतात त्यावेळेस भरपूर आपल्याला की नाही चढण उतरण करायला लागते. पण तसं आपल्याला ह्या मोहिमेमध्ये जाणवलं नाही. हे बघाल तुम्ही आता आपल्याला जे फणसराई गाव आहे की नाही ते खालती दिसते, जिथं आपल्या पाण्याची सोय देखील केलेली आहे. हेच अशी उतरण करून आपल्याला खालती तिथं जायचं आणि तिथून पुढचे राजमाचे जे किल्ले आहेत की नाही असं वळून फक्त तिथंपर्यंत पोहोचायचं. सो एवढाच आता दुसऱ्या दिवसाचा आपला जो पल्ला आहे तो बाकी आहे. आणि बघाल पाठीमागे आहे की नाही ही पुसटची जी क्रेस्ट लाईन दिसते, तिथं ढाकचा किल्ला देखील तुम्हाला बघायला मिळतो. मांजर सोंब्याचा डोंगर तुम्हाला दिसून येत आहे आणि हे आपलं ते पठार. ह्याच्याच पलीकडं जे म्हणतो की नाही कुसूर पठार वगैरे हा सगळा सह्याद्रीचा भाग आहे, हाकडे आपल्याला पाहायला मिळतो. दुपारचे वाजलेले 11:15 आणि आपण शेवटी आहे की नाही इथे पोहोचलेलो आहे. म्हणजे जे फणसराई गाव आहे, ज्या ठिकाणी आपल्याला उतरून आहे की नाही राजमाचीकडे चालत जायचं होतं त्या राजमाचीच्या रस्त्याने. सो त्या ठिकाणी आलेलो आहे. ह्याच ठिकाणी आता पठारावरती तुम्ही बघितलं असेल, आपण जेवरेवाडीतनं पाणी भरून घेतलं, त्यानंतर पूर्ण पठारावरती कुठंच पाणी साठा नव्हता. पुढं आल्यानंतर फक्त एक टाकं होतं जिथून आपण उजवी वळण घेतली आणि त्यानंतर धारकऱ्याला इथं पाणी भेटणार आहे. त्यामुळे रिता झालेला पाणी साठा जो आहे तो सगळा आपण इथून आता भरून घेणार आहे. नाही म्हटलं तर इथून जे आहे राजमाचीचा आपला जो मुक्काम असणार आहे 5 ते 6 किलोमीटर एक अंदाजे मी सांगू शकतो तुम्हाला एवढा आहे. सो तितकं आपल्याला अजून चालायला लागणार आहे. वाजलेल्यात एक 11:15. सो तिथून आपल्याला पोचायला वाटतील 2-1 वाजतील. सो बघूयात. त्या राजमाचीच्या किल्ल्यांजवळ पोहोचलेले तुम्ही बघत असाल. माझ्या पाठीमागे हा श्रीवर्धनचा किल्ला तुम्हाला दिसत आहे आणि त्याच्याच पुढे की नाही मनोरंजन देखील आपल्याला नजरेस पडतोय. किल्ल्याच्या तटबंद्या अगदी आहे की नाही सुंदर दिसत आहेत तिथून आता. आणि जो आपला मुक्काम आहे तो पलीकडच्या पठारावरती आहे. सो इथून नाही म्हटलं तर हार्डली आपल्याला 20 ते 25 मिनटं लागणार आहेत, कारण की वाटेमध्ये लागणारं गोधनेश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिराला पण आपण जाणार आहोत, दर्शन घेणार आहोत आणि मगच मुक्कामाला जाणार आहोत. आपण जसं फणसराई पठार उतरायला घेतलं होतं तशी ती एकेरी वाट आपल्याला लागली, उतरण म्हणू शकतो आपण. तेव्हापासून की नाही किंवा त्या पाठपासून पठारावर जसं आपण आलो तसं पूर्ण धारकऱ्याचा जो लोंढा सुरुवातीला होता काल रात्री जो होता तो पूर्णपणे कमी झालेला आहे. आता फक्त ध्वजधारी असेल, पुढे वाद्यपथक असेल, टिहळणी पथक असेल, त्याच्यापुढे शस्त्र पथक असतील आणि नंदकधारी, ह्या सगळ्यांचा जो काही लोंढा होता, जे काय धारकऱ्यांची संख्या होती ती पूर्ण आता काय म्हणू शकतो कमी झालेली आहे. आणि आता फक्त मोजकेच धारकरी आता आपण मुक्कामाला पोहोचतो आहे. सगळं येणार पण हळूहळू मग संध्याकाळी 6-7 वाजत राहणार. म्हणजे अंधार झाल्यानंतर देखील धारकरी जे आहेत ना मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचत राहतात. सो हे प्रत्येक वर्षी आपल्याला पाहायला मिळतं. धारकऱ्यांना तुम्ही देखील मोहिमेचा काय म्हणू शकतो हा अनुभव घेतलेला आहे. तुम्हाला देखील माहिती आहे की सुरुवातीला किती धारकऱ्यांचा लोंढा असतो आणि किती कसरत करत ध्वजासोबत तुम्हाला चालावं लागतं. पण जे कोणी शेवटपर्यंत टिकतं तोच खरं काय म्हणू शकतो त्यामध्ये ही पिल्ल्याची ताकद आहे असं म्हणू शकतो आपण मोहीम. आणि हेच ते धारकरी आता आहेत सोबत.
छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय. आणि आता फायनली आपण त्या राजमाची गावाजवळ पोहोचलेलो आहे आणि हलगीचा आवाज तुम्हाला येत असेल. त्या ध्वजधारी पथकासोबत आता आपण पोहोचलेलो आहे तिथे. हे बघाल तुम्ही, हे राजमाची गाव. आता आपण राजमाचीच्या उदेवाडी गावामध्ये पोहोचलो, पण वाटेमध्ये असणारे श्रीवर्धन आणि मनोरंजनचे 2 किल्ले आहेत की नाही, तेच करायला आता पुढे निघालं आहे. आपला ध्वज पुढे चाललेला आहे. मागे जसं मी तुम्हाला म्हटलं की धारकऱ्यांचा लोंढा आता कमी झालेला आहे आणि त्यापेक्षा जास्त लोंढा हा गडावर जाण्यासाठी कमी झालेला आहे. फक्त मोजकेच धारकरी, शस्त्रधारी काही आहेत आणि दंडकधारी ते आता ध्वजासोबत वरती चाललेले आहेत. वरती किल्ल्यांवरती जात असताना की नाही, वाटेमध्ये आपल्याला शिवकालीन काही अवशेष पाहायला मिळालेले आहेत. जसं की तुम्ही पाठीमागे बघत असाल, इकडे आपल्याला ह्या लेण्या पाहायला मिळत आहेत. सो ते आता आपण बघूयात. अजून देखील ह्या लेण्यांजवळ आल्यानंतर तुम्हाला जाणवतं बघा, पूर्ण पाणी आहे ना आतमध्ये दादा, पूर्ण पाणी आहे. म्हणजे आपण म्हणतो ना का खांब टाक्याचे, त्या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे हे. आणि इथे बघाल तुम्ही, इथे देखील पूर्ण हा ओलावा इकडे आहे आणि आतमध्ये देखील पाणी आहे. राजमाचीचे हे जे दोन्ही किल्ले आहेत की नाही, मनोरंजन असेल किंवा श्रीवर्धन असेल, दोन्ही किल्ल्यांवरती खूप सारे शिवकालीन अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. पाण्याच्या टाक्या असतील, देवाची मंदिरं असतील किंवा जुने सदर वगैरे याची जी बांधकामं आहेत ते आपल्याला आत्ता देखील पाहायला मिळतं. त्यामुळं आता मला माहिती नाही किती धारकऱ्यांनी बघितलं, पण धारकरी नक्कीच संध्याकाळी आल्यानंतर गडावरती जातील आणि त्याचा आस्वाद घेतील. नक्कीच ते बघायला पाहिजे, कारण की राजमाचीचे हे जे किल्ले आहेत तिकडे यायचं म्हटल्यानंतर पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये की नाही, तुम्हाला हा सगळा कठीण जो रस्ता आहे तो पार करूनच इकडे यावं लागतं. सो त्यासाठी आत्ता मोहिमेच्या दृष्टिकोनातून जे काही धारकरी आलेले आहेत त्यांनी नक्कीच हा किल्ला बघायला पाहिजे. सरते शेवटी दिवसभराच्या प्रचंड तंगलतोडीनंतर आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच राजमाचीच्या उदेवाडी गावात येऊन पोहोचलो, जिथं या माळरानावरती आज आमचा मुक्काम होणार होता. असाल आता आपण एक नाही दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. म्हणजे राजमाची जे गाव आहे, राजमाचीचे जे किल्ले आहेत त्या किल्ल्याच्या प्रांगणामध्ये आपण आता आहे. हे जे माळ आहे या माळावरतीच आज आपला मुक्काम होणार आहे. आणि धारातीर्थ गडकोट मोहिमेमध्ये ना आपल्याला हेच अनुभवायला मिळतं. ह्या गडकिल्ल्यांच्या सानिध्यामध्ये आपल्याला राहायला मिळतं. ते त्यांचा इतिहास जो इथे घडला असेल तो आपला अनुभवायला मिळतो. आणि त्याचमुळे की नाही धारातीर्थ गडकोट मोहिमेमध्ये एवढे धारकरी आहे की नाही त्या भावनेने इथे येत असतात, त्या श्रद्धेने इथे येत असतात. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपल्याला आदरणीय भिडे गुरुजींचं दर्शन करायला मिळतं. ते आवर्जून धारकऱ्यांना भेटत असतात आणि आईच्या मायानं त्यांची विचारपूस करत असतात. की परस्त्रीला समोर आणलंय. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्या काळात एखादा खजिना लुटला तर त्याच्याबरोबर त्यांच्या बाया बापड्या सुद्धा लुटायच्या आणि नजराणा म्हणून त्या सुलतानांच्या समोर हजर करायची अशी पद्धत होती. शिवछत्रपतींच्या समोर ज्यावेळेला त्या कल्याणच्या सुभेदाराची सून आणली त्यावेळेला शिवछत्रपती त्यांनी सांगितलं की आता राज्य बदललंय, या अशा गोष्टी चालणार नाहीत. आमच्या राजा हिंदवी स्वराज्यात ह्या गोष्टी चालणार नाहीत. ह्या माऊलीला साडी चोळी तिचा सत्कार करा आणि तिच्या घरी परत पाठवून द्या आणि परत अशी चूक करू नका. व्याख्यान झालं तसं सोबत आणलेला भाकर तुकडा खाऊन आम्ही लागलीच झोपी गेलो.